भाजपच्या सर्व क्लस्टर प्रमुखांची मुंबईमध्ये बैठक आहे। देवेंद्र फडणवीस भाजप प्रदेश कार्यालयामध्ये दाखल झालेत। या बैठकीत लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे। तर फडणवीस आणि बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडतीये। सुशांत सावंत आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतात। सुशांत, भाजपच्या सर्व क्लस्टर प्रमुखांच्या मुंबईतील बैठकीत नेमकं काय होणार आहे? विशाल, जर आपण बघितलं असेल तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं 16 क्लस्टर प्रमुखांची जी आहे ती नेमणूक केली आणि त्या 16 क्लस्टर प्रमुखांची आणि कोर कमिटीच्या सदस्यांची आज महत्त्वाची बैठक जी आहे ती भाजप प्रदेश कार्यालयात इथे पार पडते। देवेंद्र फडणवीस देखील त्या बैठकीला आता उपस्थित राहिलेले आहेत। भाजपचे महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीचे नेमलेले प्रभारी नेते जे आहेत ते खासदार दिनेश शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत ही खऱ्या अर्थाने बैठक पार पडते आणि या बैठकीत महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत। आपण जर बघितलं असेल तर भाजपनं आतापर्यंत 24 उमेदवार जे आहेत ते जाहीर केलेले आहेत। आणखी काही उमेदवार भाजपचे येत्या 1 ते 2 दिवसात जाहीर होऊ शकतात। त्यामुळे येत्या काळात कशा पद्धतीने प्रचाराची रणनीती असावी, महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघामध्ये कोणतं प्लॅनिंग आखावं, प्रचार कशा पद्धतीने करावा याची माहिती जी आहे ती आजच्या या बैठकीत घेतली जाणार आहे आणि त्या पद्धतीची रणनीती जी आहे ती आखली जाणार आहे। आपण जर पाहिलं असेल तर भाजपनं मिशन 45+चं टार्गेट ठेवलेलं आहे आणि हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी देखील बैठकांचं सत्र सुरू आहे। त्यातच आज भाजप प्रदेश कार्यालयात क्लस्टर प्रमुख आणि भाजपच्या कोर कमिटीच्या सदस्यांची जी आहे ती बैठक संपन्न होते। नक्कीच सुशांत, या बैठकीवरती आपलं अशाच प्रकारे लक्ष असू द्या। तुर्तास दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।